नमस्कार, मी रश्मी रंजक किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण चविष्ट अशी लाल भोपळ्याची भाजी करत आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मस्त अशी चविष्ट भाजी तयार होते। त्यासाठी अर्धा किलो लाल भोपळा घेतला, तो आता छान सांभाळून घेऊया। सुरुवातीला हे वरच्या बिया काढून घेऊया। बियामध्ये सुद्धा भरपूर विटामिन्स आहेत आणि लाल भोपळ्यामध्ये सुद्धा। लाल भोपळा खाण्याचे अनेक फायदे आहेत। यात विटॅमिन ई, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात, जे रोग प्रतिकार शक्ती वाढवतात आणि डोळ्यांसाठी चांगले असतात। तसेच त्याच्यात फायबर जास्त असल्याने वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते। हृदयासाठी चांगले आहे, त्वचेसाठी फायदेशीर आहे, कॅन्सरचा धोका कमी होतो, मधुमेहींसाठी फायदेशीर, तसेच हाडांसाठी चांगले आहे। नैसर्गिकरित्या लाल भोपळा गोड असतो, शरीराला डिटॉक्स करतो। तसेच नैसर्गिकरित्या थंड आहे। लाल भोपळा हे असे भरपूर फायदे आहेत लाल भोपळ्याची भोपळा खाण्यासाठी। त्यासाठी नक्की खा। तर रेसिपीला सुरुवात करूया। लाल भोपळा सांभाळून घेतला। आता 5-6 लसूण पाकळ्या। लसूण पाकळ्या ऑप्शनल आहेत, लसूण खात नसाल तर स्किप करू शकता। याची पेस्ट करून घेऊया। आता थोडंसं तेल टाकू, खमंग अशी फोडणी, त्यासोबत लसूण पेस्ट आणि कट करून घेतलेला भोपळा मस्त पाण्यातून धुवून याची 2 मिनिटं वाफ काढून घेऊया। गॅसच्या लो हीटवर 2 मिनिटानंतर हे पुन्हा एकदा असे छान फ्राय करायचे, म्हणजे छान तयार होतात। आता इथं ड्राय मसाले घालूया। लाल तिखट, गरम मसाला अर्धा चमचा आणि हळद 1/4 चमचा आणि मीठ चवीनुसार। एकदम कमी साहित्यामध्ये खमंग असं लाल भोपळ्याची भाजी तयार होते। एवढंच साहित्य। आता हे छान तेलावर फ्राय करून घ्यायचं, मस्त असं सगळीकडून मसाले कोट झाले पाहिजे याप्रमाणे। आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया। गॅसच्या लो हीटवर, लो फ्लेमवर एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि वाफ काढायची या प्रकारे। हे पहा, हे शिजून तयार आहे। 5 मिनिटांमध्ये हे असे छान मऊसूत तयार होतात। आपली खमंग अशी भाजी तयार आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि